भैरवीजी काय म्हणाल्या? सावली सांग ना मला. सावली, मी सगळं बघितलंय. सांग मला काय म्हणाल्या त्या. ते अश्रू पुसा दे. सावली, भैरवीजींना कर्तृत्वाने खूप मोठे असतील. तू त्यांच्याकडे कामाला जातेस, त्यांना मदत करतेस, सगळं समजू शकतो मी. पण तरी तू परत एकदा विचार कर, तुला खरंच त्यांच्यासोबत काम करायचंय की नाही करायचंय. हे बघ सावली, काम करणाऱ्या लोकांबद्दल ना मी खरंच रिस्पेक्ट करतो. काम करू नकोस असं म्हणत नाही मी. पण जिथे जिथे आपल्याला रिस्पेक्ट नसेल, तिथे आपल्या कष्टाची किंमत नसते, तिथे काम करू नये. परत एकदा विचार कर सावली. लग्नानंतर तू या घरात आलीस तरी तू त्या घरची तुला काळजी असतेच नेहमी. पण जर तेवढीच गोष्ट असेल ना सावली, तर त्याची जबाबदारी तू माझ्यावर सोड. मी बघतो काय करायचं ते. पण यापुढे तू भैरवीजींकडे कामाला नाही जायचं. मार्केटची पोझिशन बघता मला असं वाटतं की प्रोडक्शन कॉस्ट वाढवावी लागेल आणि त्यासाठी एक बोर्ड मीटिंग घ्यावी लागेल. ठीक आहे, बोर्ड मीटिंग घेऊया आणि सगळ्यांच्या मताप्रमाणेच मग निर्णय घेऊया. मॉम बोलू ना. बरं झालं आलास, बस ना बस. काय झालं? सो मला असं वाटतं की आपल्या फॅमिली बिझनेसकडे आता जरा लक्ष द्यायला सुरुवात कर. माझं सारंग दादाशी बोलणं झालं या विषयावर. ॲक्च्युली माझा म्युझिक इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे ना, त्यामुळे त्याच्याशी निगडीत बिझनेस मला करायचा होता. ते कर तू, पण ते नंतर. आधी आपल्या फॅमिली बिझनेसकडे लक्ष दे, कारण आपले काही वर्क एथिक्स आहेत ते शिकून घे. नाहीतर तुझ्या भावासारखं विदाऊट एथिक्स काम करशील आणि नंतर जड जाईल तुला. मी पाणी घेऊन आले. बहिणी एक मिनिट, तू का करतेस ही कामं? सखदेव आहे ना, तो आणेल पाणी. सखदेव, सखदेव पाणी आण. हे कपडे घालून कुठे निघालास तू? ते सारंग सरांनी मला हे कपडे घालायला सांगितले. पण का? मी बोललोय दादाला. आजपासून सखदेव दादा प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून काम करणार. हे काय नवीन? मी दादाला दुसरा जॉब दिलाय. दुसरा जॉब? कुठल्या बेसिसवर? काय क्वालिफिकेशन काय याचं? आई, मला असं वाटतं की या जॉबसाठी सखदेव दादा योग्य आहे. मला असं वाटतंय तू जरा चुकतोयस. तू इमोशनली निर्णय घेतोयस. मी विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. सारंग, त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं नाहीये, तो कसा मॅनेज करणार हे सगळं? प्रोडक्शन सुपरवायझरचं काय काम असतं? पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहार ज्ञान असणं फार महत्वाचं आहे. आणि सखदेव दादाकडे व्यवहार ज्ञान आहे. आणि ज्या टेक्निकल गोष्टी दादाला माहिती नसतील त्या तो शिकेल. माझा विश्वास आहे दादावर. म्हणजे सगळं आधीच ठरलंय तर? वहिनी, मला काय वाटतं, आपण तिलोत्तमा मॅडमसाठी छोटीशी गोष्ट केली ना, तरी त्या नक्की माफ करतील. फक्त जे काही करू ते मनापासून करायला हवं. म्हणजे एखादं पत्र, चिठ्ठी किंवा ग्रीटिंग कार्ड सारखं काहीतरी, ज्यात राजकुमार सरांनी
तिलोत्तमा मॅडम सोबतच्या जुन्या आठवणींचे फोटो दाखवले ना, तर त्यात असलेलं प्रेम, त्यातल्या भावना, त्याचा खरेपणा, या सगळ्यांनी त्यांचं मन नक्की पाकळे. फालतू आयडिया. छान आयडिया आहे सावली. खरंच खूप छान आयडिया आहे. ऐकून तर घ्या ना तुम्ही. ऐकलं मी. मला नाही वाटत हे वर्क होईल. दादा हे वर्क होईल. ग्रेट आयडिया. होईल होईल. तुला विचारलंय मी. आणि फक्त सॉरी म्हणण्यापेक्षा आपण केकवर लिहिलं तर. अरे वा, खरंच खूप छान आयडिया आहे. केक मी बनवू केक. नाही, मी सॉरी लिहू शकतो, केक नाही बनवू शकत मी. हो, मी आहे ना. केक ही बनवणार म्हणून. मी तयारी करतो. बबलू, स्वाप. चल 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 चल. सावली वहिनी, मी केक बनवायची तयारी करते. येते. गुड नाईट. गुड नाईट. वहिनी. सारंग, सावली तुझ्याशी बोलत नाही हा? नाही बोलत आहे. का? काय झालंय? काय माहिती काय झालंय, पण माझं लक्ष वेधून घेण्यासाठी करत असेल तर चुकीचं करते ती. ठीक आहे, मी बघते.